नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण सोयाबीनचा झटपट बनणारा मसाले भात करणार आहे. त्यासाठी मी एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले. एक मोठी वाटी भरून मी सोयाबीन टाकले आणि त्याच्यातच एक वाटी भरून मी वाटाणा टाकलेला आहे सोललेला. आता चवीनुसार त्याच्यात मीठ टाकून घ्या. आता इथं मी वाटाण्याचा वापर केला आहे, तुम्ही नाही केला तरी चालेल किंवा शेंगदाणेसुद्धा तुम्ही वापरू शकता. झाकण ठेवून याला 5 ते 7 मिनटं आपण छान उकळून घेऊया. तोपर्यंत मी इथं 1.5 ग्लास साधारण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे 2-3 पाण्याने आणि ते पाण्यातच तसंच आपण ठेवून द्यायचे. एक आता वाटण तयार करायचे. त्याच्यासाठी हिरव्या मिरच्या, खोबरं, कोथिंबीर घेतलेली आहे, त्याचबरोबर आलं आणि लसूण घेतले. आता तुम्ही इथं पुदिन्याचा सुद्धा वापर करू शकता. पुदिन्याने सुद्धा छान भन्नाट टेस्ट येऊन जाते. आता हे सगळं मिश्रण आहे ना, तुम्ही ओबडधोबड वाटा किंवा एकदम फाईन पेस्ट करत असाल ना, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही करू शकता. आता हे 5 मिनटात आपले छान वाटाणे आपले शिजलेले आहेत आणि सोयाबीनसुद्धा शिजलेले आहे. आता आपण त्याला ना वेगळं करूया. आता त्याचं कारण असं की आपल्याला सोयाबीन आहे ना 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून पिळून काढायचे असतात, म्हणून फक्त त्याला वेगळं करायचे. तुम्ही हे दोन्ही वेगवेगळे सुद्धा उकडून घेऊ शकता, पण मी आपली गॅसची सुद्धा बचत होते म्हणून मी दोन्ही एकत्र उकळून घेतलेलं आहे. आता हे छान घट्ट पिळून घ्यायचं 2-3 पाण्याने धुवून आणि आपण ह्या वाटाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही क्वांटिटी पाहू शकता. सोयाबीनचे प्रमाण तुम्ही अजूनसुद्धा घेऊ शकता. मुलांना आवडत असेल ना तर जास्त प्रमाणात तुम्ही नक्की टाकू शकता किंवा वाटाण्याचं सुद्धा प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता. ठीक आहे. आता काय करायचं, मी डायरेक्ट एक कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये तेल टाकले आणि तूपसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता प्रवासात न्यायचं असेल ना तर तुम्ही तुपाचा वापर करू नका. आता त्याच्यामध्ये आपल्याकडे असतील नसतील तेवढे खडे गरम मसाले टाकून घ्या. शहाजिरं मात्र नक्की टाका आणि हिरवा वेलदोडा टाकायचा राहिला तोसुद्धा तुम्ही टाका, त्यानेसुद्धा छान चव येते. आता इथं 2 मोठे कांदे उभे चिरलेले मी परतायला टाकलेले आहेत. त्यांना आपल्याला लाल करायचे नाही, थोडेसे मऊ करायचे आहेत, म्हणून मी 1 मिनिटभर त्याच्यावर झाकण ठेवते. पहा कांदे छान सॉफ्ट झालेले आहेत. आता इथं 2 मोठे टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत. तुम्ही त्याची पेस्टसुद्धा करू शकता किंवा चौकोनीसुद्धा चिरून घेऊ शकता. आता मी काय केले, हे जे वाटण आहे ना हे ओबडधोबड वाटलेलं आहे, पाणी न घालता वाटले. तुम्हाला पेस्ट हवी असेल तर तुम्ही करू शकता. आता दोन्ही गोष्टी एकत्र परतल्या जाव्या म्हणूनसाठी मी हे वाटण आत्ताच टाकून घेते. एक 2-3 मिनटं आपण हे ना परतून घेऊया झाकण ठेवून. त्याआधी त्याच्यात मी 1 चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे. आता झाकण ठेवून गॅस बारीक करून एक 2-3 मिनटं आपण त्याला तेल सुटेपर्यंत परतूया. पहा त्याला छान तेल सुटलेलं आहे. मंद गॅसवर मी दोन्ही गोष्टी परतून छान झालेल्या आहेत. अजिबात वेळ लागत नाही या भाताला. पहा तुम्ही आता त्याच्यात चवीनुसार संपूर्ण भाताला लागेल ना तेवढं चवीनुसार मी त्याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि सोयाबीन आणि वाटाणे टाकण्याचा व्हिडिओ माझा स्किप झाला आहे, तो मी टाकला आणि मिक्स करून घेतलेला आहे. ते मिक्स झाल्यानंतरसुद्धा आपण 2 मिनटं पुन्हा ठेवूया. जरा तेल सुटतं पहा, 2 मिनटात त्याला छान तेल सुटले. आता त्याच्यामध्ये जो आपण तांदूळ धुवून ठेवला होता तो सगळा टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हलक्या हाताने मिक्स करा, कारण भाताची शीतं तुटण्याची शक्यता असते. पहा आता इथं तुम्ही भात आणि सोयाबीन हे मी जवळजवळ समप्रमाणात घेतलेलं आहे. तर माझ्या मुलांना आवडतात म्हणून मी घेते आहे. वाटाणा तुम्हाला कमी जास्त करू शकता. आता इथं भाताच्या दुप्पट मी पाणी टाकून घेतले, गरम पाणी टाकलेलं आहे. या स्टेजला तुम्ही मीठ चेक करू शकता. मिठाचं प्रमाण तुम्ही इथं कमी जास्त करू शकता तुम्हाला टाकायचं असेल तर. त्याचबरोबर मी इथं 1 मोठा चमचा भरून बिर्याणी मसाला टाकला आहे. नसेल तर गरम मसाला पावडर टाकू शकता. बिर्याणी मसाला टाकला ना छान चव येते, नक्की टाका. आता इथं मला थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं आहे, कारण मला मऊ भात करायचा आहे. जर मोकळा सुटसुटीत करायचा असेल ना तर तुम्ही थोडंसं पाणी कमी टाका. 1 शिट्टी झाल्यावर 5 मिनटं गॅस बारीक करून ठेवा आणि पूर्ण कुकर थंड झाल्यानंतरच उघडा. तुमचा भात अजिबात खाली करपत नाही, काही नाही, एकदम छान होऊन जातो. पहा आपली भन्नाट अशी रेसिपी तयार झाली आहे. इथंसुद्धा तुम्ही तूप टाकू शकता. आत्ता मी भरपूर सारी कोथिंबीर टाकली आहे. हलक्या हाताने मी त्याला मिक्स करते आहे. आता तुम्हाला दाखवायचे म्हणून मी मिक्स करते, नाही तर असं देताना तर आपण लगेच सर्व करू शकतो. छान असा प्रवासात नेण्यासाठी सुद्धा अगदी छान ऑप्शन आहे. टिफिनला तुम्ही देऊ शकता मुलांना किंवा 1 डिश मील आहे ही. कधीही करा. 15 मिनटात आपला 15 ते 20 मिनटात भात रेडी होऊन जातो. तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा.
तूप टाकल्याने भाताची चव एकदम अप्रतिम येते. फक्त प्रवासात तुम्ही तूप वापरू नका, नाही तर तो भात घट्ट होईल. मी इथे एक लोणच्याची फोड आणि कांदा दिला आहे. तुम्ही सॅलेडसुद्धा करू शकता, कोशिंबीरसुद्धा करू शकता. बरोबर छानपैकी पापड दिलेत. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.